नमस्कार। जहाँ प्यार बांटता है वो है सत्संग, जहाँ दुख मिटता है वो है सत्संग, और जहाँ पुण्य इकट्ठा होता है वो भी है सत्संग। गुरुवर्य सुदीक्षा माता जी को प्यारा सा प्रणाम। सभी संतजनों को मेरा प्रणाम। जोर से बोलिए धन निरंकार जी, और प्यार से बोलिए धन निरंकार जी। निरंकारी शब्द नुसता उच्चारला तरी आपल्याला एक पवित्र शब्द आपल्या कानावरती पडतोय असं नेहमी वाटतं, कारण त्या शब्दामध्ये एक प्रचंड ताकद दडलेली आहे। तर तो जो निरंकारी आहे, हा जो आत्मा आहे, हा आत्मा जरी शरीरामध्ये राहत असला तरी आपण कुठलंही वाईट काम केलं तरी त्याचा साक्षीदार कधी आत्मा होत नाही। तो वेळोवेळी आपल्याला सांगत असतो, तू हे चुकीचं करत आहेस, तरी पण आपण त्याकडे लक्ष देत नाही, कारण आत्मा आणि शरीराची जी युती झालेली असते त्या युतीमध्ये जोपर्यंत प्रारब्ध आहे, जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत आत्मा असा बांधून ठेवलेला असतो, बांधील असतो। ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा किती छान सांगितलेले आहे एका ओवीमध्ये की 9 छिद्र आहेत माणसाच्या शरीराला, तरीसुद्धा त्यातनं आत्मा गळून जात नाही, तो तसाच राहतो। ज्यावेळेला त्याला आज्ञा येते आता चला, त्यावेळेला ते शरीर सोडून तो कुठल्या तरी छिद्रातनं जातो, डोळ्यातनं जातो, नाकातनं जातो, तोंडातनं जातो। आपण बघतो की माणसं म्हणतात की बाबा इथून जीव गेला। अशा पद्धतीनं त्या आत्म्यावरती आपण खूप अत्याचार करत असतो। आणि हे निरंकारी मंडळ आहे, इथं मात्र आपल्याला आत्म्याची ओळख करून दिली जाते। तुम्ही या आणि आत्म्याचा आदर करा, त्याचा मान राखा, आणि तो काय सांगतोय तुम्हाला ते तुम्ही शांततेनं ऐका, त्याच वेळेला तुमचं जीवन सार्थक होईल। एक तोही निरंकार। अशा पद्धतीनं आपण सगळेजण जमतो, एकमेकांचे विचार सांगतो, विचारांची देवाणघेवाण करतो, म्हणजे या हृदयीशी त्या हृदयी घालतो। शरीरानं बोलतोय म्हणजे शरीर बोलत असतं, पण ते हा आत्मा दुसऱ्या आत्म्याशी काहीतरी सांगत असतो आणि त्याचा स्वीकार कर म्हणत असतो, आणि आपण सगळे इकट्ठा जमतो। त्यामुळे एक प्रचंड शक्ती त्या सत्संगामध्ये निर्माण झालेली असते। एक छोटंसं उदाहरण सांगते। एक साधू महाराज म्हणजे गुरुवर्य, एक महात्मा असे रस्त्यानं निघालेले असतात, आणि जाता जाता काय होतं, एक माणूस शिवी देतो त्यांना। जगामध्ये असं एक प्रमाण आहे बघा की जी संत मंडळी असतात यांना शिव्या खाव्या लागतात, आणि संत मंडळींनाच लोक नावं ठेवत असतात, पण आपण ते स्वीकारायचे असतात। कारण काय म्हणते की ही जी शिव्यांची लाखोली लोक आपल्याला वाहत असतात, कारण आपल्याकडं ते सहन करण्याची लायकी किंवा ताकद असते, आणि जो सहन करतो त्यालाच लोकांशी फुलं वाहत असतात। मग तो महात्मा म्हणतो की शिष्याला, जाऊ दे त्याच्या कशाला नादाला लागतो, तुझं बळ खर्च करू नको। प्रभू रामानं सुद्धा हनुमंताला सांगितलं, हनुमंता तो बलवान आहेस, पण नको तिथं तू बळ खर्च करू नको। युधिष्ठिरानं भीमाला सुद्धा सांगितलं, तू खूप बलवान आहेस पण बुद्धिमत्ता तुझ्याकडे कमी आहे, नको तिथं बळ खर्च करू नको। तसंच ते महात्मा म्हणतोय शिष्याला, इथं बळ खर्च करायची तुझी गरज नाही, चल आश्रमात जाऊया। आश्रमात गेल्यावरती तो शिष्य म्हणतो, काय महाराज, नुसतं तुम्ही त्याच्याकडं नजर टाकली असती तरी त्याची राग झाली असती, आणि तुम्ही का तसं केलं, का त्याचं सहन केलं? तुम्हीच म्हणताना विनाकारण सहन करून घ्यायचं नाही। पण ते म्हटले त्यांनी काय केलं एवढं? नाही म्हटले त्यांनी शिवी नाही का दिली? म्हटले कुणाला दिली? तर ते म्हटले तुम्हाला दिली। म्हटले काय, कोणाला दिली शिवी? अहो तुम्हाला दिली महाराज। ते म्हटले मला तर नाही ऐकायला आली। अहो म्हणले काय, मग अशी नाही का त्यांनी शिवी दिली तुम्हाला? त्यावेळेला ते म्हणतात, त्यांनी शिवी दिली पण ती मला नाही दिली, त्यांनी ह्या माझ्या शरीराला शिवी दिली। आणि शरीराला तर आपण रोज शिवे देत असतो, हे दुर्गंधी येते, घाण आहे, नाशिवंत देह जाणारं सगळं, हे सतत चाललेलंच असतं की आपणच आपल्या शरीराला रोज स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करतो, शिव्या देतो। त्यांनी दिली म्हणून काय फरक पडला? मग त्यावेळेला ते म्हणतात, त्यांनी शरीराला शिवी दिली पण हे निरंकारी जो आत्मा आहे याला त्यांनी शिवी दिलेली नाही। म्हणले कसं काय? कारण म्हणले माझा आत्मा आणि त्याचा आत्मा एकच आहे ना, आत्मा आत्म्याला कशी शिवी देईल? अरे हे शरीरं फक्त भिन्न आहेत पण आत्मा सगळ्यांचा एक आहे। ही शिकवण निरंकारी बाबांची आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि हे विचार अगदी तंतोतंत जुळतात।
म्हणून मला हा निरंकारी समागम खूप आवडतो आणि मी दरवेळेला यामध्ये सहभागी होत असते. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासुद्धा बरोबर राहते, तर तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ बघत जा आणि आवडले तर लाईक करत जा. सुतार महाराज पण माझे व्हिडिओ बघत असतात, त्यांना पण धन्यवाद. थैंक यू. हैव अ गुड डे. प्यार से कहिए धन निरंकार जी.